स्वच्छता को लेकर जनजागृति करने के उद्देश्य के साथ आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे की संकल्पना के तहत नवी मुंबई महानगर पालिका ने पहली बार स्वच्छता मतदान अभियान चलाया। इस अभियान के तहत दिवाले गांव स्थित मनपा स्कूल में छात्रों ने स्वच्छता से जुड़े प्रश्नों का जवाब बैलेट पेपर पर देकर मतदान किया, जिस पर बड़ी संख्या में छात्रों ने प्रतिसाद दिखाया। इस खास अवसर पर मौजूद थी शिक्षा विभाग की उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, मनपा जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, प्राचार्य, शिक्षक और छात्र। संघरत्ना खिल्लारे ने इसी को लेकर अपनी भावनाएं व्यक्त की। होय, आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेसाठी स्वच्छता मतदान घेतलेलं आहे। आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून साधारणपणे 80 शाळांमधून आपण 5वी ते 10वी या वर्गांसाठी स्वच्छता मतदान हा उपक्रम राबवलेला आहे। लोकशाहीची प्रक्रिया देखील आपल्या विद्यार्थ्यांना समजेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देशात आपल्याला जर पहिल्या क्रमांकावर जायचं असेल तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत काय जनजागृती आहे, स्वच्छतेबाबत त्यांचं मत काय आहे, स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, त्यांच्या घरामध्ये आपल्या स्वच्छतेविषयी त्यांच्या संकल्पना काय आहेत आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपले जे काही कंपोनंट्स आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत का हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण स्वच्छता मतदान माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून आज आपण साकारलेलं आहे आणि मोठ्या उत्साहाने विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होत आहेत। आजच्या दिवशी मर्यादित आहे की येत्या काळात देखील असे कार्यक्रम राबवले जातात? हे साधारणपणे वर्षभरातून एकदा आपल्याला मतदानातून आपल्या विद्यार्थ्यांची स्वच्छतेच्या विषयीची काय प्रतिक्रिया आहे हे आपल्याला सध्या जाणून घेता येईल। ह्या सगळ्या जाणून घेतलेल्या मतपत्रिकेतून आपल्याला ॲनालिसिस करता येईल आणि ते ॲनालिसिस केल्यानंतर याचं परत 1 वर्षानंतर आम्ही पाहू की मतदानामध्ये जर आपण म्हणजे स्वच्छतेमध्ये जर आपण कुठे मागे राहिलो असू तर त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला ते पुढे आणता येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा आपल्याला सामोरं जाता येईल। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।